नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 3 मार्च 2024 आणि आता वाजले तर जवळजवळ 4:09 आणि आता आपण निघालो होतो. थंबनेल पाहून तर तुम्हाला कळालंच असेल, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूटला का आपण चालू करतोय. आपण जवळजवळ हरिहर किल्ल्यानंतर आजचा व्हिडिओ आपण अपलोड करतोय. तर येणारा व्हिडिओ आहे पुढं काय होणार तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. तर पुढं बघा काय काय होतंय. चला. तर आम्ही आता चाललो तिघजण. आपल्यासोबत आहेत आकासाहेब, सचिन आणि मी. असे आम्ही तिघजण चाललो संभाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाटक पाहण्यासाठी खेडगावला. ते आयोजक कोणी केलेले तुम्हाला तर माहितीच असेल, बरोबर का नाही? चला. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. हजारो लोकांना जीवनदान दिले. फक्त इतिहासच लासून घ्यावं लागेल साहेबांना. अशा नेतृत्वाला खरोखर माझा सलाम आहे. स्क्रीन सर्व बंद आहे. करून घ्या. फक्त पूर्ण स्क्रीन दिसली. पाऊस आले. सदस्य सन्माननीय सुरेश घोरपडे यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ जाधव, दासगाव कॉलेजचे प्राचार्य संस्थापक विजयजी जाधव, पंचायत समिती सदस्य बी.डी. काळेसाहेब, राजेंद्रजी लांडगे, शिक्षण विस्तार अधिकारी, आमच्या साहेब हेच आपले विठ्ठल आणि मातोश्री हीच आपली पंढरी मानून या पठ्ठ्यानं पुन्हा मागे वळूनच पाहिले नाही. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते शिवसेनेचे तालुका प्रमुख पद त्यांना मिळाले. मिळालेल्या संधीचं सोनं करीत याच पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काम सुरू ठेवले. निराधारांचे ते आधार बनले. सन 2010 साली ते गावचे सरपंच झाले. धर्मपत्नी
आणि एक नवा इतिहास घडला. आजही ते तेजस्वी पान ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून घाला लावावी त्या राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्य सिंहासन आणि सिंहासनाधीश्वर शिवा डोळ्यात साठवून स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाल्या. औसाहेब गेल्या पण स्वराज्याची सेज पृथ्वीच्या खंडात सापडू लागली. शंभू नावाच्या सूर्याचा ग्रहण काळ सुरू झाला. शंभू राजांचा काय तो बंदोबस्त करावाच लागेल. स्वतः समजतात तरी काय ते. तर हो, आता मान्य आहे युवराज राज्यकारभारात पारंगत आहे. हो, म्हणजे देशोदेशीचे वकील राजे रजवाडे युवराजांशी चर्चा मसलत करतात. म्हणून काय त्यांनी फळावर दादांच्या दप्तरात ढवळाढवळ करावी. हयातभर आपण स्वराज्यासाठी खस्ता खाल्लो. आता अभिषिक्त राज्यही उभे राहिले. वाटलं होतं आता तरी आपल्याला सुगीचे दिवस येतील हो. पण शंभू राजे युवराज झाले आणि आपली सारी स्वप्न गंगा सागरात विसर्जित झाली. आता कसे बोललात? खरे बोललात राहुजींना ना. थोरल्या छत्रपतींनी अशी अपमानास्पद वागणूक कधीच दिली नव्हती. मान मराठा दिला आणि इथे बघा हे युवराज केवढे शेफारले. युवराज डोई जर होण्याआधीच त्यांचे पंख छाटले पाहिजे. ते सहज शक्य नाही अनागी पंत. पण या अनाजी पंताच्या बुद्धिबळाचा गनिमी कावा शंभू राजांनी अद्याप पाहिलेला नाही. आता या दक्षिण पटलावर रामायण घडवणार हा अनाजी पंत. रामायणात कौशल्या होती ती आपल्याकडेही आहे. आपल्याला फक्त मंथरा व्हायचे आहे. म्हणजे आम्ही समजलो नाही अनाजी पंत. आपल्या दिलात नक्की आहे तरी काय? अहो, राज्याभिषेक सवयी राजांच्या डोईवर आम्ही छत्र धरले. त्यांच्या पश्चात राजांचा राजदंड आमच्या हाती असावा अशी आमची मनीषा आहे. आणि ज्याच्या हाती राजदंड त्याचीच ताकद मोठी. कळलं?
पंचमीचा मुहूर्त साधून संपवण्याचा जरी भेद आधीच होतो. पण भोसले कुटुंब कबिल्याचा अवघा नायनाट करू पाहणाऱ्या महाडच्या वाडकर कुटुंबाच्या कटाची बातमी घेऊन महाराजांची निस्सीम भक्त असलेली वाडकरांची सून गोदावरी रायगडाकडे वाऱ्याच्या वेगाने दौडली. आणि इकडे संभाजीरूपी नरसिंह राज्याचे ठाकरे धनी राज्य वृद्धीसाठी सह्याद्रीच्या कडेकपारीतून महादेव नदीला प्रवास होते. जणू शिवशंकराला कैलासावर ताडून मानलं. या शिवपुत्र संभाजीला दे. जय भवानी. अखेर खुद्द स्वराज्याचे युवराज गुन्हेगार ठरवले गेले. साक्षात आई जगदंबा ही थरारली. धरणीकंप झाला. संभाजी राजा फिर्यादी आरोपी प्रत्यक्ष शंभूराजे आहेत म्हणून कोणीही भेण्याचे कारण नाही. श्रींच्या दरबारात राव किंवा रंक असा भेद हरगिज नाही. फिर्यादीला सिंहासनाचं अखंड संरक्षण मिळेल. प्रल्हादपंत दरबारातर्फे या गुन्ह्याची सुनावणी व्हावी. महाडचे त्र्यंबकपंत वाडकर यांची सून गोदावरी तिथे संभाजी राजांनी हेतुपूर्वक हरण केले असा आरोप युवराजांवर आहे. त्र्यंबकराव, तुम्ही हुजुरात आलात हे बरं झालं. पण आम्ही पुन्हा एकदा विचारतो आहोत, गोदावरीला युवराज संभाजीराजांनीच पळवून नेलं याबद्दल तुमची खात्री आहे? जर युवराज गुन्हेगार ठरले नाहीत तर ही गर्दन उतरवून कुललोक सावरून आणि स्वतः स्वराज्याचे भितवेखोर बनून दिलेरखानास माहुली प्रांती सुलते ठेवणे, जेणेकरून गनिमास वाटेल आपण त्यांना सामील झाला आहात. आपण ऐसे न करता तर गनिम चहूबाजूने स्वराज्याची नासाडी करेल, धर्म बुडवेल. यासाठी तुम्हास हा गनिमी कावा करण्याची आहे. आता भरवसा तो आदिशक्तीचा. कवीजी, आमची खाशी हुजुरात जय्यत करा. असाल पण आम्ही सह्याद्रीचे छावे आहोत, स्वराज्याचे युवराज आहोत. तुमच्यासाठी चिथाड नाही. तुझ्या रक्ताचा सडा पाडू इथं दिले. मराठ्याची जात आहे. हिंदू धर्माची खुलेआम कत्तल होताना खामोश राहणार नाही. शेर आहोत आम्ही. आता फितुरांना पण स्वराज्यात माफी मिळणार तर आम्ही अजून सांगतो आहोत, युवराज आनंदराव, रुपाजी, कैद करा या गद्दारासनी. काय करताय? काय सगळंच जेल बंद काढण्या टाका यांच्या हातापायात. अनाजी पंत अरे कुणासनी फितवत होता? ह्या हम्मीराव मोहित्यासनी. अरे कुणावर वार काढायचा आणि कुणाचा वार अडवायचा हे शिवाजी महाराजांच्या तालमीत शिकलोय म्या. अरे ज्या डोईवर छत्र धरायचं त्या डोईवर हत्यार धरायला सांगताय बैर शेंड्यानं. हे मोहित्याचं इमान हाय, मोहित्याचं. स्वामींच्या ठाई अमासनी आमचं शंभूराज हाय ती. त्यासनी घेराया आलायचा बैर. हे हंबीर खंबीर हाय माझा राजा जपाया. शंभूराज, आता ही दस्त केलेली जोखीम तेवढी घ्या ताब्यात. पुनाची पंत आमच्या साऱ्या उमेदीवर चळचळीत निखारे ठेवले तुम्ही. किल्लेदार आम्ही तर खोळंबलो तुमच्या इमानदारीची बक्षिशी देण्याकरता. आणि मोरपंत तुम्ही सुद्धा आम्हाला कैद करण्यासाठी आला. अहो, वडीलकीच्या नात्यानं नुसता सांगावा धाडला असता तर स्वतःहून आलो असतो बांधल्या हाताने. कसे या सुरनिसांच्या नादी लागला पंत? का गर्दन का
भिडवा 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 आमच्या नजरेला नजर करा काही आम्हाला त्या तोफेच्या तोंडी जाऊ द्या अनाजे. शरम वाटत नाही तुम्ही केलेल्या या कृत्याबद्दल? अनाजी दत्तो, आणेवारी पद्धतीनं तुम्ही जमिनीचं मोजमाप अचूक केलं, पण या शिवपुत्र संभाजीची स्वराज्य निष्ठा मोजण्यात चुकलात, साफ चुकलात. अरे तू तुमच्या जिंदगानीवर थोरल्या धन्यासनी जाऊन महिनाबी नाही झाला, राहिला त्यांच्याच पोटच्या पोराला घेराया. मायाप्पा जोत्याची घेऊन जाय असली आणि टाका कोठडीत. सरलष्कर आम्ही या कटकऱ्यांना माफी देतो. राज, या कटकऱ्यांनी संभाजीला विरोध केला, पण यांनीच आबासाहेबांच्या पाठीशी राहून पुरी हयात स्वराज्यासाठी घालवली. हे दुर्लक्षून चालणार नाही. संभाजी मोठा नाही, स्वराज्य मोठं आहे. राज, अहो कोण म्हणतोय महाराज गेलं? या शंभूच्या रूपानं आमचा शिवच आमच्या मोर उभा. शिवराज, त्या स्वराज्याचं राज धर्मानं आणि कर्मानं तुम्हीच. आमचा मुजरा तुमच्याच पायी. अहो सरलष्कर नाही, आता सरलष्कर नाही, आता मामासाहेब. या कटकऱ्यासनी कैद करून सरलष्कराचं काम संपलं. आता फकस्त मामासाहेब, तुमचे मामासाहेब. होय, मामासाहेब. मामासाहेब आता रायगड परतावं म्हणतो. आम्ही संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या नात्यानं वचनबद्ध आहोत की आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत. मग आमची मुंडी छाटली जाऊन निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर पडली तरी पर्यंत. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील हे गड किल्ले आम्ही कुणाच्याही हाती लागू देणार नाही. आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कट्यारीचे आणि परंपरेचे आम्ही प्राणापलीकडे जतन करू. आम्हास आशीर्वाद असावा. बुऱ्हाणपूर नगरी अक्षरशः होरपळून निघाली. बुऱ्हाणपूरची प्रचंड संपत्ती स्वराज्यात आली आणि इथेच संघर्षाच्या खिंडीचा वनवा फडकला. ज्या रानवाऱ्याच्या वेगानं संभाजीराजे आले त्याच वेगाने जळके बुऱ्हाणपूर बहादूर खानासाठी सोडून पसार झाले. बाळाजी काका, आता माफी नाही. अनाजी पंत घ्या बघून आम्हाला डोळे फाडून. किती उलट्या काळजाचे निपजलात तुम्ही. मुजुमदार म्हणून ज्या हातांनी मुजरा करायचा त्याच हातांनी आमच्या पाठीत हत्यार चालवलं. बोला या बहादुरीबद्दल अजून कोणतं देश कुलकर्ण बहाल करावं तुम्हाला? कसले देश कुलकर्णाच्या बाधा मारता? स्वराज्य पायी खूप खस्त खाल्ले आम्ही आणि म्हणून महाराजांनी आम्हाला सोडणीची दिली. पण तुम्ही शंभूराजे आमची सोडणीची काढून घेतली. खामोश! अनाजी पंत, तुम्ही या रयतेच्या स्वराज्याला नख लावण्याचा अपराध केलात. बेबनाव पसरवून अराजक माजवण्याचा प्रयत्न केलात. स्फटिकासारखं निर्मळ मन आमच्या सोयरा मातोश्रींचं
पण त्यांच्या कामी लागून तुम्ही विषपेरणी केली आणि या अपराधाला माफी नाही. याची शिक्षा मिळेल, थरकाप उडवणारी शिक्षा. आणि बाळाजी काका, तुम्ही तर आमच्या जिव्हाळ्याचे, पण तुम्ही सुद्धा यांची साथ द्यावी. आणि हे आमचे हिरोजी काका, आमच्या आबासाहेबांच्या खजिन्यातले कौस्तुभ म्हणून आबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आग्र्याच्या कोठीबाहेर काढणारे हे, आणि आम्हाला मात्र सरणावर झोपवायला निघालात. बेईमान, दगाबाज, पाहून घ्या आम्हास, जिवंत आहोत आम्ही, आणि तेही मराठ्यांचे छत्रपती. शहजादा अकबर नव्हे, तुम्ही आम्हाला पन्हाळ्यावर कैद करण्यासाठी आलात. एकदा नाही दोनदा विषप्रयोग केला, तरीही तुम्हाला माफी दिली. पण आता क्षुल्लक स्वार्थापायी थेट अकबराशी हात मिळवली. या स्वराज्य द्रोहाला माफी नाही. शिवाजी यांची दावण बांधून गडावरून धिंड काढा, दवंडी पिटवून सर्वांसाम्य हत्तीच्या पायी तुडवा, आणि यांच्या हस्तकांना तोफेच्या तोंडी बांधून उडवा आसमानी.
दिखाई दिया तो उसका एक हाथ और एक पांव काट डालो। हमारे हुक्म की तामीर फौरन की जाए। सरदार खान, अमीनुद्दीन खान, शैतान है वो संभा, पहना दो उसे तख्ता कुला, उतार दो उसके बदन से काफरा सवार और खुशामदगारों के कुर्ते, जकड़ दो उस जहन्नमी संभा को लोहे की जंजीरों में। होना चाहिए जश्न। अब झुकेगा दक्खन हमारे पैरों पर। निकालो ढिंड और ले आओ बहादुरगढ़ पर। अब होंगे आलमगीर, पूरे हिंदुस्तान के आलमगीर। जहन्नमी, कुछ खाता नहीं, कुछ पीता नहीं, सिर्फ घूरता है। हईम, आलम पनाह का हुक्म है। अरे कोण हा आलमपना? कोण शहनशाह? या हिंदू पद पाकशाला एकच शहनशाह ठाऊक आहे आणि तो म्हणजे परमेश्वर। सारे हरामी, जुबान को लगाम दे वरना काय करेल रे तुझा औरंग्या? जा जा तुझ्या त्या छोट्या शहनशाला या शिवपुत्र संभाजीचा निरोप कर। पृथ्वीवरील सारी संपत्ती आणि स्वकीयांच्या रक्तानं माखलेला त्याचा ताज जरी माझ्या पायावर आणून ठेवला ना, तरी हा स्वधर्मी निधनम श्रेय म्हणणारा मराठ्यांचा अभिषिक्त छत्रपती लाथेनं ठोकरेल सगळ्याला। खामोश, बंद रख जुबान कमीने। अरे देखते क्या हो, उतार दो खालिस की। उतार दो खालिस की। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः। छिड़क दो नमक का पानी इस पर। छिड़को। अभी भी वक्त है पागलों, बता दो हमारे कौन कौन से सालार